काटा लगा या रिमिक्स गाण्यानं प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री शेफाली जरीवालाचा अकाली मृत्यू झालाय। अवघ्या 42व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं तिचं निधन झालं। मात्र तिच्या मृत्यूनंतर डॉक्टरांनी दिलेली माहिती धक्कादायक म्हणावी लागेल। नेमका का गेला शेफालीचा बळी, त्याविषयीचा हा रिपोर्ट। वर्ष 2002 काटा लगा गाण्याचं रिमिक्स व्हर्जन प्रसिद्ध झालं। शेफाली जरीवाला ही 20 वर्षाची मॉडेल या एका व्हिडिओ अल्बमनं एकाएकी प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली। तिचं सौंदर्य, तिच्या अदा आणि तिचा हॉट अंदाज लाखोंच्या दिलामध्ये तिच्या इश्काचा काटा लगा। पुढे शेफालीनं टीव्ही पासून ते OTT पर्यंत नानाविधी भूमिका केल्या, पण काटा लगा गर्ल ही ओळख, ही इमेज तिला शेवटपर्यंत पुसता आली नाही। याच शेफाली जरीवालानं अकस्मात एक्झिट घेतलीये, ती देखील वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी। मृत्यूमागचं कारण सांगितलं जातंय हार्ट अटॅक, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसलाय। 27 जूनच्या रात्री शेफालीला घरीच हृदयविकाराचा झटका आला। शेफालीचा पती अभिनेता पराग त्यागीनं तिला रुग्णालयात नेलं। कपूर रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं। यानंतर इथेच शेफालीचं पोस्टमार्टम करण्यात आलं। दरम्यान फॉरेन्सिक टीम शेफालीच्या घरी पोहोचली। पती पराग आणि घरातील कुकचाही जबाब घेतला गेला। पोलिसांना या चौकशीत कुठलीही संशयास्पद गोष्ट आढळली नाही। शेफाली जरीवालाची ही अचानक झालेली एक्झिट तिच्या चाहत्यांसाठी धक्काच होती। इतक्या फिट दिसणाऱ्या शेफालीचा वयाच्या अवघ्या 42व्या वर्षी हृदयविकारानं मृत्यू झाला, हे कसं शक्य आहे असा प्रश्न अनेकांना पडला। पण याच दरम्यान तिच्या डॉक्टरांनी जे सांगितलं त्याच्यावरून नवीनच धक्कादायक माहिती उघड झालीये। शेफालीच्या ट्रीटमेंटबाबत तिच्या डॉक्टरांनी माहिती दिली। ती कायम चिरतरुण दिसण्यासाठी उपचार घेत होती। अंधेरीत डॉक्टरांच्या सल्ल्यानं अँटी एजिंग औषधांचा डोस घेत होती। विटॅमिन C आणि ग्लुटाथिऑन या औषधांचे डोस सुरू होते। तरुण दिसणं, त्वचा गोरी दिसणं आणि सौंदर्य टिकण्यासाठी ही औषधं दिली जातात। गेल्या 7 ते 8 वर्षापासून शेफालीची ट्रीटमेंट सुरू होती। शेफाली खूप फिट होती, तिने कुठल्याही आजाराबाबत कल्पना दिली नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलंय। तिचा फिटनेस पाहता तरुण दिसण्यासाठी घेत असलेल्या औषधांचा परिणाम होण्यासारखी परिस्थिती नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। शेफाली जरीवाला असेल किंवा कोणी यंग असेल, खूप फिट दिसतो, पण जसं की बॉडी फॅट पर्सेंटेज कमी आहे, खूप ऍक्टिव्ह आहे, तरी पण त्यांना हार्ट अटॅक येऊ शकतो का? येऊ शकतो, कारण त्यांचा आपल्याला फक्त फिटनेस माहिती, त्यांचं मेटाबॉलिक हेल्थ माहिती नसते। त्यामुळे मेटाबॉलिक हेल्थ म्हणजे पेशंटला कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे का, डायबिटीस आहे का, त्यांना काही फॅमिली हिस्ट्री आहे का, या सगळी कारणं हार्ट अटॅकसाठी कारणीभूत ठरू शकतात। शेफालीच्या मृत्यूनंतर आणखी एक दुर्दैवी योगायोगाची चर्चा सुरू झालीय। ती म्हणजे बिग बॉस मध्ये झळकलेल्या आणखी 2 सेलिब्रिटींची अकाली एक्झिट। प्रसिद्ध अभिनेता सिद्धार्थ शुक्ला याचं 2 सप्टेंबर 2021 रोजी निधन झालं। वयाच्या 40व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला। फिटनेस प्रेमी असलेल्या सिद्धार्थच्या अचानक मृत्यूनं सर्वांना धक्का बसला। भाजप नेत्या आणि बिग बॉस 14 मधील स्पर्धक सोनाली फोगाट यांचं निधन झालं। 23 ऑगस्ट 2022 रोजी त्यांचा मृत्यू झाला। गोव्यातील त्यांच्या आकस्मिक मृत्यूनं चाहत्यांमध्ये शोककळा पसरली। सुरुवातीला हृदयविकाराचं कारण पुढे आलं, मात्र हे प्रकरण नंतर गुंतागुंतीचं बनलं। वयाच्या 20व्या वर्षी प्रसिद्धीचं शिखर गाठणाऱ्या शेफालीचं हे असं जग सोडून जाणं सहज पचनी न पडणार आहे। वैयक्तिक आयुष्यातही गायक हरमीत सिंग यांच्या सोबतचा घटस्फोट, अभिनेता पराग त्यागी सोबतचं दुसरं लग्न, असं बरंच काही शेफालीच्या आयुष्यात घडून गेलं होतं। या नातेसंबंधातल्या गुंत्याकडेही आता अनेक जण बोट दाखवत आहेत। तिच्या एक्झिट मागची कारणं काहीही असतील, पण काटा लगा गर्ल म्हणून अनेकांच्या मनावर राज्य केलेली शेफाली जरीवाला आज या जगात नाही, हेच सत्य आहे। तिच्या जाण्यानं तिच्या चाहत्यांची, तिच्या नातेवाईकांची अवस्था शॉक लगा अशीच झालीय। निखिल चव्हाणसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।
तर शेफाली जरीवाला हिच्या मृत्यूनंतर ती घेत असलेल्या रिव्हर्स एजिंग ट्रीटमेंटची चर्चा होती। या प्रयोगासाठी दरवर्षी कोट्यवधींचा खर्च करणारा ब्रायन जॉन्सन याच्याबद्दल तुम्ही ऐकलंय का? तरुण दिसण्यासाठी तो कोणते प्रयोग करतो आणि खरंच तो किती परिणामकारक ठरतायत, बघूया या संदर्भातला हा रिपोर्ट। आतापर्यंत माणसाचं फक्त एकाच गोष्टीवर नियंत्रण नाहीये आणि तो म्हणजे मृत्यू। या पृथ्वीवर जो जन्माला येतो त्याला एक ना एक दिवस तरी जायचंच आहे। एखाद्याने कितीही संपत्ती मिळवली तरी तो जीवन काही खरेदी करू शकत नाही। जेव्हा एखाद्याचं वय संपतं तेव्हा त्याला हे जग सोडून जावंच लागतं। पण एक अब्जाधीश थेट मृत्यूला आव्हान देतोय आणि तो असं तंत्रज्ञान सुद्धा विकसित करतोय ज्याद्वारे तो कधीही मरणार नाही असा दावा करतोय। 47 वर्षीय ब्रायन जॉन्सन हा एक टेक मोगल आहे आणि त्याच्याकडे अफाट संपत्ती आहे। त्याने त्याचा बराचसा भाग फक्त त्याच्या दिनचर्येवर खर्च केलाय जेणेकरून तो कधीही म्हातारा होऊ नये। तो त्याचा 19 वर्षांचा मुलगा टॅल्मेस सोबत या दिनचर्यांचं पालन करतो। वडील आणि मुलगा सकाळी 5 वाजता उठतात आणि 4 तासांनी जेवण करतात। नाश्त्यामध्ये कोको पावडर आणि मॅकाडामिया नट मिल्क सह प्रोटीन मिक्स घेतो आणि एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल सह खातो। सकाळी 9 वाजता तो भाज्या, काजूच्या बिया आणि बेरीसह शेवटचं जेवण जेवतो। इतकंच नाही तर तो 8:30 वाजता झोपायला सुद्धा जातो। दरम्यान 60 मिनिटं व्यायाम करतो ज्यामध्ये खूप काही समाविष्ट असतं। अब्जाधीश ब्रायन जॉन्सन जे करतोय ते प्रत्येक जण करू शकत नाही। तो आपली प्रचंड संपत्ती केवळ अमर कसं व्हावं याच्या संशोधनात गुंतवतोय। श्रद्धा शिर्के, पुढारी न्यूज।